नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये पहा महा-टी-ई-टी स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचे असणारे 15 प्रश्न आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, हे जे सर्व प्रश्न आहेत ते आपल्याला मराठी व्याकरण, बालमानसशास्त्र आणि परिसर अभ्यास या घटकावरती विचारण्यात आलेले महत्त्वाचे 15 प्रश्न आज आपण पाहणार आहोत. सर्वच्या सर्व प्रश्न आपल्याला टी-सी-एस आणि आय-बी-पी-एस पॅटर्ननुसार घेण्यात आलेले आहेत. आपल्याला या व्हिडिओची जर पी-डी-एफ डाउनलोड करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे पहा आपल्या टेलिग्राम चॅनलची. त्याला जाऊन आपण जॉइन करा. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक व्हिडिओची पी-डी-एफ अगदी फ्रीमध्ये मिळेल. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा मित्रांनो, आपला प्रश्न पहिला आहे. बुद्धिमत्तेची व्याख्या करताना विल्यम जेम्स यांनी खालीलपैकी कोणत्या घटकावरती भर दिलेला आहे? प्रश्नाचं जर उत्तर येत असेल ना आपल्याला तर 3 ते 5 सेकंदामध्ये उत्तर सुद्धा देण्याचा प्रयत्न करा. म्हणजे आपलं रिव्हिजन देखील या व्हिडिओमध्ये होत राहील. या ठिकाणी काय विचारले की एक आपल्याला व्याख्या दिलेली आहे किंवा एक व्यक्ती आहे त्यांची एक व्याख्या आहे. बुद्धिमत्तेची व्याख्या करताना विल्यम जेम्स यांनी कोणत्या घटकावरती भर दिलेला होता? तर त्यांनी भर दिलेला होता पहा नव्या परिस्थितीशी समायोजन. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. या ठिकाणी काय पहा एक पॉइंट आहे. तर सापेक्ष दृष्टीने नव्या परिस्थितीशी यशस्वीरित्या समायोजन करण्याची क्षमता म्हणजे बुद्धी होय. पर्याय क्रमांक 3 आपलं या ठिकाणी उत्तर आहे. चला यानंतरचा दुसरा प्रश्न आहे पहा. खाली दिलेल्या विधानांमध्ये मतिमंद मुलाचे लक्षण नाही. पहा असं खालीलपैकी असं कोणतं लक्षण नाही ते मतिमंद मुलामध्ये नसतं. तर या ठिकाणी मी तुम्हाला उत्तर सांगतो, लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 2 तर समायोजनाक्षम असणे हे जे आहे हे लक्षण मतिमंदमध्ये येत नाही. यामध्ये एकाग्रतेचा अभाव हे देखील लक्षण असतं. कोणत्याही गोष्टीची पुनरावृत्ती करावी लागणे आणि संप्रेषण कौशल्याचा अभाव हे जे तिन्ही घटक आहेत तर हे मतिमंद मुलामध्ये आपल्याला आढळून येतात. यावर काही आपण महत्त्वाचे पॉइंट्स देखील पाहणार आहोत पहा. मतिमंद बालकांची वैशिष्ट्ये काय काय आहेत किंवा त्यांच्यामध्ये कोणते गुण दिसून येतात? आकलन क्षमता कमी. दुसरा असतो अवधान स्थिर नसणे. तिसरा आहे प्रगती मंद गतीने होते. चौथा आहे इतरांमध्ये मिसळत नाहीत. पाचवा आहे निर्णय क्षमतेचा अभाव. सहावा आहे एका जागी जास्त वेळ बसणे. सातवा आहे आत्मविश्वासाचा अभाव. यानंतर आहे मानसिकदृष्ट्या मागास. यानंतर आहे सामाजिक विकासाचा अभाव आणि बोलण्यात व वागण्यात विसंगती. हे जे आहेत हे काही त्यांची महत्त्वाची असणारी ठळक वैशिष्ट्य आहेत. या ठिकाणी आपलं उत्तर काय आहे ते मागच्या आपण स्लाइडमध्ये पाहिलं आहे. चला यानंतरचा प्रश्न आहे मराठी व्याकरणावरचा आहे. केशव कुमार या टोपण नावाने लेखन करणाऱ्या लेखकाचे नाव काय आहे? मित्रांनो, आपल्याला टोपण नाव आणि त्यांचे जे पूर्ण नाव आहे यावरती खूप वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. तर केशव कुमार हे जे आहे हे कोणाचं टोपण नाव आहे? लक्षात ठेवा मित्रांनो. या ठिकाणी उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 1 तर प्रल्हाद केशव अत्रे. त्यांना आपण के अत्रे असं देखील म्हणतो. तर यांचं टोपण नाव आहे पहा केशव कुमार. या ठिकाणी अजून आपण काही महत्त्वाचे लेखक आणि त्यांची टोपण नावं घेणार आहोत. यापूर्वी आपण एक व्हिडिओ देखील बनवलेला आहे नाव आणि पूर्ण नाव आणि टोपण नाव. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. हा व्हिडिओ पहा. यामध्ये काय आहे? प्रल्हाद केशव अत्रे, टोपण नाव आहे केशव कुमार. कृष्णाजी केशव दामले, टोपण नाव आहे केशवसूत. राम गणेश गडकरी, टोपण नाव आहे गोविंदाग्रज. विष्णू वामन शिरवाडकर, टोपण नाव आहे कुसुमाग्रज आणि त्र्यंबक बापूजी ठोंबरे नाव आहे बालकवी. मित्रांनो, यावरती आपल्याला फिक्स म्हणजे फिक्स प्रश्न विचारला जातो टोपण नावावरती. या ठिकाणी उत्तर काय होईल आपलं? ऑप्शन क्रमांक 1. यानंतरचा प्रश्न आहे पितळेची भांडी कोणत्या धातूच्या मिश्रणापासून तयार केली जातात? मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जे काही प्रश्न आहेत ते आपण 2013 ते 2021 पर्यंतचे जेवढे काही पेपर झालेले आहेत टी-ई-टीचे त्यामधील हे घेतलेले आहेत. पितळेची भांडी तयार करताना कोणत्या धातूच्या मिश्रणापासून ती तयार केली जातात? तर सर्वात सोपं उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 1 जस्त आणि तांब्यापासून मिळवलं जातं पितळ. यांच्या मिश्रणापासून तयार केलं जातं पहा पितळ. त्यामध्ये पोलाद जे आहे तर हे लोह आणि कार्बनच्या संयुगातून किंवा मिश्रणातून बनतं. स्टेनलेस स्टील, क्रोमियम आणि लोखंडापासून. पितळ, जस्त आणि तांब्यापासून. आणि 22 कॅरेट सोनं जे आहे हे तांबे आणि सोन्यापासून बनवलं जातं आणि 24 कॅरेट जे सोनं असतं तर ते पूर्ण सोन्यापासून असतं. पर्याय क्रमांक 1 आपलं या ठिकाणी उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा प्रश्न क्रमांक 5. खालीलपैकी कोणती वर्तन अभ्यासाची पद्धती ही शास्त्रशुद्ध, वस्तुनिष्ठ असून काढलेले निष्कर्ष अधिक विश्वसनीय असतात? या ठिकाणी आपल्याला बालमानसशास्त्रावरती हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा. त्यामुळे हा देखील प्रश्न इम्पॉर्टंट आहे. आपण या व्हिडिओमध्ये 5 परिसर अभ्यास, 5 बालमानसशास्त्र आणि 5 मराठी व्याकरण असे प्रश्न एकूण 15 प्रश्न घेतलेले आहेत आणि प्रत्येक दिवशी आज असे आपण 1 ते 2 व्हिडिओ पोस्ट करणार आहोत जेणेकरून आपली तयारी या ठिकाणी होत राहील. पहा या ठिकाणी प्रश्न परत एक वेळा वाचतो. खालीलपैकी अशी कोणती वर्तन अभ्यासाची पद्धती आहे जी शास्त्रशुद्ध,
वस्तुनिष्ठ असून काढलेले निष्कर्ष अधिक विश्वसनीय वाटतात. तर या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असणार आहे प्रायोगिक पद्धती. पर्याय क्रमांक 4 आपलं या ठिकाणी उत्तर होईल. यावर काही महत्त्वाचे पॉइंट्स आहेत पहा. प्रायोगिक पद्धती. प्रायोगिक पद्धती शास्त्रशुद्ध पद्धती मानली जाते. या प्रायोगिक पद्धतीमध्ये सामान्यपणे 2 गट केले जातात. एक गट म्हणजे नेहमीच्या पद्धतीत ठेवला जातो, याला नियंत्रण गट म्हणतात. आणि दुसऱ्या गटामध्ये प्रयोग केला जातो, याला प्रायोगिक गट म्हटलं जातं. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या ठिकाणी उत्तर होईल. चला यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. खालीलपैकी गुणविशेषणाचे उदाहरण कोणते आहे? मराठी व्याकरणावरचा हा महत्त्वाचा प्रश्न आहे. पहा गुणविशेषणाचं आपल्याला उदाहरण सांगायचं आहे. मित्रांनो हा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आला होता. तर या ठिकाणी योग्य उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 2 तर काळा कुत्रा हे जे आहे हे गुणविशेषण यामध्ये दाखवण्यात आलेलं आहे. यावर आपण काही पॉइंट्स पाहणार आहोत. हे पॉइंट्स खूप महत्त्वाचे असतात कारण आपल्याला जर व्याख्या समजली तर प्रश्न सांगायला सोपं जातं. पहा विशेषण म्हणजे काय? नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणारा जो शब्द असतो तो असतो पहा विशेषण. यामध्ये त्याचे प्रकार पहा. गुणविशेषण या ठिकाणी नामाचा कोणत्याही प्रकारचा गुण किंवा विशेष दाखवला जातो तो असतो पहा गुणविशेषण. यामध्ये उदाहरणार्थ पहा मोठी मुले, आंबट चिंच आणि शुभ्र ससा. दुसरा कोणता आहे संख्या विशेषण. यामध्ये नामांची संख्या दाखवली जाते. आणि तिसरा आहे सार्वनामिक विशेषण. तर सर्वनाम हे विशेष माहिती सांगत असतं. यामध्ये सर्व मुली हा जो शब्द आहे तर हा संख्या विशेषण आहे. दुसरा जो आहे पहा खूप लोक. खूप लोक म्हणजे काय तर संख्या विशेषण आहे. आणि दोन्ही भाऊ म्हणजे दोन म्हणजे काय तर दोन्ही भाऊ संख्या विशेषण आहे. आणि या ठिकाणी काळा कुत्रा जे आहे तर हे गुणविशेषण दाखवलेलं आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या ठिकाणी उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा मानवाचे दात पडून पुन्हा नव्याने दात येतात. तर लक्षात ठेवायचे मानवाचे किती दात असतात जे पडून पुन्हा तयार होतात म्हणजे त्याला आपण काय म्हणतो पहा दुधी दात त्यांना आपण म्हणतो. पुढे आपण पाहणार आहोत. यामध्ये पहा उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 2. तर 20 दात जे आहेत हे मानवाचे दुधी दात असतात आणि हे पडल्याच्या नंतर ते परत येत असतात. यामध्ये एक पॉइंट आहे तो पॉइंट पहा. साधारणपणे 6 महिन्यानंतर बाळाला दात येऊ लागतात आणि 3 वर्षानंतर बाळाला दात येतात. त्यांना आपण दुधी दात म्हणतो आणि दुधी दात जे असतात ते एकूण 20 दात असतात. पर्याय 2 आपलं या ठिकाणी उत्तर असेल. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न 8वा. शैक्षणिक बुद्धिमत्तेला भावनिक बुद्धिमत्तेचे सहाय्य असले पाहिजे असा विचार खालीलपैकी कोणी मांडला होता? प्रश्न हा देखील खूप महत्त्वाचा आहे. विचार मांडणं म्हणजे काय तर त्यांनी त्यांची एक व्याख्या केलेली आहे असं आपल्याला कळून येतं. शैक्षणिक बुद्धिमत्तेला भावनिक बुद्धिमत्तेचे सहाय्य असले पाहिजे असा विचार जो आहे तर तो केला होता डॅनियल गोलमन यांनी. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. पहा ऑप्शन क्रमांक 2. यावर आपण काही महत्त्वाचे पॉइंट्स पाहणार आहोत मित्रांनो. पण या ठिकाणी काही पॉइंट्स आहेत ना, तर ते आपण दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये पूर्णपणे जेवढे काही शास्त्रज्ञ आहेत, त्यांची एक पूर्ण व्हिडिओची लिस्ट आपण घेणार आहोत. पहा यानंतरचा प्रश्न आहे पहा. कोणालाही कळू न देता या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता असणार आहे? पहा शब्दसमूह हा खूप महत्त्वाचा आहे. त्यासाठी आपण 200 असे शब्दसमूह आहेत आणि त्यांचे अर्थ आहेत ते देखील घेतलेले आहेत. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. कोणालाही कळू न देता म्हणजे काय तर बिनबोभाटा म्हणजेच पर्याय क्रमांक 2 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल. यामध्ये पहा अजून काही शब्दसमूह आहेत. बिनतक्रार म्हणजे काय तर कोणतीही तक्रार न करता. बिनबोभाट म्हणजे काय तर कोणालाही कळू न देता. बिनधोक म्हणजे काय तर कोणताही धोका न पत्करता आणि बिनधास्त म्हणजे कोणतीही भीती न बाळगता. ऑप्शन 2 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा बुद्धिमत्ता म्हणजे बदलत्या परिस्थितीत नव्या गरजा भागवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याची शक्ती असे डॅश यांनी म्हटले आहे. या ठिकाणी आपल्याला बालमानसशास्त्रावरती एक व्याख्या विचारली आहे पहा बुद्धिमत्तेची ही व्याख्या आहे. व्याख्यामध्ये काय सांगितलंय की बुद्धिमत्ता म्हणजे बदलत्या परिस्थितीकीय नव्या गरजा भागवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याची जी शक्ती आहे तिला कोणीही केली म्हणजे याची बुद्धी म्हणतात. ही व्याख्या कोणाची आहे? तर ही व्याख्या लक्षात ठेवायचं ही आहे स्टर्न यांची ही व्याख्या आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल. तर पहा बुद्धिमत्तेच्या व्याख्या कोणी कशा केल्यात. विल्यम स्टर्न जे आहेत यांनी काय केलंय बुद्धिमत्ता म्हणजे बदलत्या परिस्थितीमध्ये नव्या गरजा भागवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याची जी शक्ती असते ती असते बुद्धी. आणि टर्मन यांची व्याख्या पहा अमूर्त कल्पनांविषयी विचार करण्याची क्षमता म्हणजे बुद्धी. सिरिल बर्डची काय आहे उपजत परंतु सर्वस्पर्शी अशी मानसिक कुशलता म्हणजे बुद्धी. आणि मॅकडुगल म्हणजे यांची काय आहे तर पूर्वानुभवांच्या आधारे नैसर्गिक कल सुधारण्याची क्षमता म्हणजे बुद्धी. आणि विल्यम जेम्स यांची काय आहे तर सापेक्ष दृष्टीने नव्या परिस्थितीशी यशस्वीरित्या समायोजन करण्याची क्षमता म्हणजे बुद्धी.
पर्याय क्रमांक काय होता आपला पहा, तर पर्याय क्रमांक 4 स्टर्न हे आपलं उत्तर होईल. प्रश्न 11वा आहे. भारतीय संविधानातील कोणता अनुच्छेद मूलभूत कर्तव्यांशी संबंधित आहे? पहा, मूलभूत कर्तव्यांशी संबंधित असणारा अनुच्छेद आपल्याला विचारलेला आहे. आणि मित्रांनो, आपल्याला यावरती प्रश्न हा खूप वेळा विचारण्यात आला आहे. पोलीस भरतीमध्ये 8 ते 10 वेळा, वनरक्षक भरतीमध्ये 2 ते 3 वेळा असे प्रश्न हे विचारण्यात आलेले आहेत. तलाठी भरतीमध्ये सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आला होता. भारतीय संविधानातील असा कोणता अनुच्छेद आहे जो मूलभूत कर्तव्यांशी संबंधित आहे? तर तो आहे ऑप्शन क्रमांक 1 तर अनुच्छेद 51 ए हा जो आहे हा स्वर्णसिंह समितीच्या शिफारशीनुसार भारतीय राज्यघटनेमध्ये 42व्या घटनादुरुस्तीने मूलभूत कर्तव्ये जे आहेत ते जोडण्यात आली आहेत. आणि भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्यांचा जो उल्लेख आहे तो अनुच्छेद 51 ए मध्ये करण्यात आला आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. चला पहा, यानंतरचा प्रश्न आहे. इसवी सन 1921 साली दक्षिणामूर्ती येथे बालमंदिर नावाची शिशुशाळा कोणी सुरू केली? वर्ष आहे कोणतं? 1921. म्हणजे ऑप्शनमधलं लक्षात ठेवा, सावित्रीबाई फुले हे जे आहे हे ऑलरेडी कटलेलं आहे, कारण 1921 असं आपल्याला दाखवलेलं आहे. तर 1921 दक्षिणामूर्ती येथे बालमंदिर नावाची शिशुशाळा जी आहे ही गिजूबाई बधेका यांनी सुरू केली होती. पर्याय क्रमांक 4 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे. चला, यानंतरचा प्रश्न आहे. मुरुंबदेवाचा किल्ला आणि खेळणा किल्ला यांना छत्रपती शिवरायांनी अनुक्रमे कोणती नावे दिली? पहा, या ठिकाणी प्रश्न हा खूप महत्त्वाचा आहे. यापूर्वी आपण एक शॉर्ट व्हिडिओ घेतलेला होता, त्यामधील हा प्रश्न आहे. जे किल्ला आहे, जुना किल्ला आणि त्याचं नवीन नाव असे आपल्याला घेतले होते. तर या ठिकाणी उत्तर आपलं असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 तर राजगड आणि विशाळगड. तर मुरुमदेवचा किल्ला जो होता तो होता राजगड आणि विशाळगड जो आहे तो आहे खेळणा किल्ला. यामध्ये आपण हे पूर्णपणे डिस्कस करूया. पूर्वीचा किल्ला आणि त्याचं नवीन नाव. तर तोरणा किल्ला जो आहे त्याचं नवीन नाव प्रचंडगड, स्वराज्याचा पहिला किल्ला. मुरुंबदेवाचा किल्ला नाव आहे राजगड आणि ही स्वराज्याची पहिली राजधानी ठरली आहे. रायरीचा किल्ला नाव आहे रायगड, स्वराज्याची दुसरी राजधानी. आपल्याला यावरती 2 प्रश्न विचारण्यात आले होते. प्रश्न असा विचारला होता की रायगड ही स्वराज्याची राजधानी आहे. पण लक्षात ठेवा, रायगड ही जी आहे ही कितवी? दुसरी राजधानी आहे आणि राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी आहे. घोरपा डोंगर त्याला प्रतापगड म्हणतात. कोंढाणा किल्ला त्याला सध्या सिंहगड म्हणतात. तर तानाजी मालुसरे जे आहेत त्या ठिकाणी ते शहीद झाले होते. तर त्या ठिकाणी त्याला महाराजांनी एक उद्गार काढलं होतं, गड आला पण सिंह गेला. सिंहगड याचा अर्थ काय? तर कोंढाणा किल्ला. खेळणा किल्ला कोण? तर विशाळगड. उत्तर काय होईल आपलं? ऑप्शन क्रमांक 1. यानंतरचा प्रश्न आहे. महानायक संभाजी पानिपत या कादंबऱ्याचे लेखन खालीलपैकी कोणी केलेले आहे? 3 कादंबऱ्या आहेत. महानायक आहे, संभाजी आहे आणि पानिपत आहे. यावरती आपल्याला 2 प्रश्न तलाठीमध्ये विचारण्यात आले होते. महानायक ही कादंबरी कोणाची आहे? आणि दुसरा प्रश्न अजून एक विचारला होता की पानिपत जी आहे ही सुद्धा कादंबरी कोणाची आहे? तर महानायक, पानिपत आणि संभाजी या कादंबऱ्या आहेत पहा विश्वास पाटील यांच्या. पर्याय क्रमांक 2 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे. त्यामध्ये पहा, अजून आपण काही लेखक आणि त्यांची पुस्तके देखील पाहणार आहोत. त्यामध्ये रणजित देसाई आहेत, यांच्यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात. अभोगी, पावनखिंड, प्रतीक्षा, राजा रवी वर्मा, लक्षवेध आणि श्रीमान योगी ह्या रणजित देसाईंच्या कादंबऱ्या आहेत. विश्वास पाटलांच्या पहा पानिपत, झाडाझडती, महानायक आणि चंद्रमुखी. शंकर पाटील यांच्या आभाळ, पाऊलवाटा, खेळखंडोबा, खुश खरेदी आणि धिंड. आणि शिवाजी सावंत यांच्या युगंधर, मृत्युंजय आणि छावा. तर शिवाजी सावंतवर सुद्धा आपल्याला 2 ते 3 प्रश्न हे दरवर्षी विचारण्यात आलेले आहेत. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. चला, यानंतरचा प्रश्न आहे पहा, नोकरीसाठी केलेला अर्ज कोणत्या पत्रलेखनाचा प्रकार आहे? नोकरीसाठी जो अर्ज केला जातो तर त्याला सरळ आपण व्यावसायिक पत्र म्हणतो. पर्याय क्रमांक 4 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे. मागणी पत्र काय असतं? तर साहित्याची किंवा वस्तूंची मागणी करणारं पत्र असतं मागणी पत्र. त्यामध्ये तक्रार अर्ज काय असतो? तर होणाऱ्या त्रासाबद्दल तक्रार नोंदवणारं पत्र ते असतं तक्रार पत्र. आणि कौटुंबिक पत्र म्हणजे कौटुंबिकासाठी लिहिलं जातं. आणि विनंती अर्ज काय असतो? तर त्रास होणारा जो आहे तो कमी होण्यासाठी एखादी विनंती करणे त्याला म्हणतात विनंती पत्र. पर्याय 4 आपलं या ठिकाणी उत्तर होईल. तर मित्रांनो, हे होते पहा महत्त्वाचे 15 प्रश्न जे आपल्याला टी-ई-टीमध्ये विचारण्यात आले होते. आणि आजपासून आपण 2013 ते 2021 पर्यंतचे जेवढे काही पेपर झालेले आहेत तर त्यांचे सराव पेपर आपण या ठिकाणी घ्यायला सुरुवात करणार आहोत. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. डेली अशाच पद्धतीच्या PDF जर आपल्याला डाउनलोड करायच्या असतील तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे मराठी नोकरी या नावानं, त्याला सुद्धा जाऊन जॉईन करा. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.